सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही दोन्ही पुतणे लढताय, पण आम्हाला अजितदादांची जी पार्टी आहे त्यांची इथली कोणी दिसत नाही, असं का? म्हणजे ज्यांचे दादांचे इथं कार्यकर्ते भरपूर आहेत, जे दादा प्रेमी आहेत, दादाप्रेमी आहेत, ते इथं भरपूर आहेत. त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे आमदार पण तिथं लढतायत. काल अमोल मिटकरी रोहित दादांबरोबर तिथं होते, पोलीस स्टेशनमध्ये ते एकत्र होते. त्याच्यामुळे ते पण भूमिका घेत आहेत. जैननी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची इच्छा तिथं व्यक्त केली आहे. काकींनी सीबीआय चौकशी व्हावी अशी इच्छा तिथं व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री साहेबांना पत्रही त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे सगळे लढत आहेत. असा एक आरोप होता या सगळ्या याच्यामध्ये. विलिनीकरण दादांची इच्छा होती, पण दादा अचानक गेल्यामुळं ते कुठंतरी लांबतंय, म्हणून ही सगळी प्रेशर टॅक्टिक्स सुरू आहे, असा एक आरोप. नाही, तसं काही नाहीये. विलिनीकरणाशी आणि ह्याच्याशी काही कुठलाही संबंध नाहीये असं मला तर वाटत नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्यांना इथं सामील व्हायचं असेल तर मग ते येऊ शकतात. आपण एकत्र हा लढा आपण पुढे नेऊ. पण अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची भावना आहे. योगेंद्र यांनी सांगितलं की आम्ही एकत्र येऊ किंवा नाही येऊ ते पुढचं काळ ठरवेल, पण दादांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. बघू आता पुढे कसं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, बारामती.